Big Tycoon brings to you settlement plot at Dhargal near main Goa to Mumbai highway, just 4 kilometers from Mopa airport. Price starts from 12,000 rupees to 13,000 rupees per square meter. आज पळोवंक गेल्यार आमी आतां स्वाभिमानी पेडणेकर जागृत करपाची गरज आसा आतां. कारण कित्याक आमी इतके वर्सां आमी लढलेले आसा आनी ते प्राचीन काळाचे देवूळ ज्या ठिकाणी प्राचीन काळाचे अस्तित्व आसा ते भविष्यात रावतले की ना हे एक काळजी जाल्ली आसा. म्हणजे मनाक अशें दूख दूख लागलेलें आसा की आतां भविष्यान सगळी जागा गेल्ली आसा हे खरें आहा. पण ते जागेकार जे मालक आसात त्यांच्यानी विचार करून जातलो. जर जागा गेली आणि कोणी घेतली त्याच्या उपरांत आमकां रस्तो भूतनाथाक मेळटलो की ना. आज पळोवंक गेल्यार भूतनाथ आनी रवणाथ जे आमचे उत्सव आसा, जे पुणेचो उत्सव आसा त्या ठिकाणी जी तरंगां आसात भूतनाथ आनी रवणाथ हो जो आसा प्राचीन काळा चललेले आसा. आमी हे करतात की एका रातीन एका वातीन जो तांकां दितात आश्वासन दितात हो म्हाका तितके सारखे व्यवस्थित खबर ना. जे आमचे देवस्थान आसा त्यांच्या कडल्यान एक जाणून घेवपाची गरज आसा कशें कितें तें. पण म्हाका एक दिसता हे अस्तित्व गायब जावच्या मार्गार आसा. ताका लागून सगळ्या लोकांनी ह्या जे जाणा जावपाचें आसा ताका आमी स्टॉप ऑर्डर जे हाडलेले आसा ताका आमी प्रतिसाद सगळ्या पेडणे तालुक्यान दिवंक जाय. कारण कितें एक सिंगल विंडो आमी जे गव्हर्मेंट थ्रू येता ते परमिशन घेवन येता आणि पंचायत असो की नगरपालिका असो तांकां कांयच पडलें ना. स्थानीक आसता तांकां कांयच पडलें ना की स्टॉप ऑर्डर हाडल्या उपरांत आमचें कितें चलतलें की तांकां कांयच नासता. आमी स्थानीक असून आमी फक्त वोटींग करपाचें आनी कांयच ना. इतकीच मागता की गव्हर्मेंटा कडेन हेचेर कितें तरी आमकां हेच्या खातीर शेती असो किंवा काय असो आमच्या खातीर कितें तरी दवरा. सध्या आम्ही डोंगर माळ रानावरील ज्या ठिकाणी श्रीदेव भूतनाथ आदिस्थान आहे या आदिस्थानच्या परिसरात डोंगर माळ रानावर आहोत. आणि या डोंगर माळ रानावर येण्यासाठी पक्का रस्ता नाही, कच्ची पायवाट आहे. ही पायवाट काढत काढत काही भक्तगणांना काही नागरिकांना या ठिकाणी आदिनाथ श्री भूतनाथ देवाचं दर्शन घेण्यासाठी यावं लागतं. श्री भूतनाथ देवस्थान परिसर हा डोंगर माळ रानावरील परिसर आहे. या परिसराला फार महत्त्व आहे. ज्यावेळी आपल्या पेडणे तालुक्यातील जी वैभवशाली म्हणून गणली जाणारी कोजागिरी पौर्णिमा अर्थात पुनव पूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. आणि या पुनवेला जी आपली संस्कृती आहे, जी पारंपरिकता आहे, जी देवाणघेवाण आहे, या सर्वांचा विचार करत ही पुनव मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या पुनवेला अर्थात आज पुनव साजरी होणार आहे. आदिस्थान मांगर आहे. या ठिकाणी जी अलोट गर्दी असते ती गर्दी पाहण्यासारखी असते. त्यामध्ये अनेक भाविक उपस्थित असतात. मध्यरात्री ज्यावेळी 12 नंतर आदिस्थान मांगर येथे ज्या ठिकाणी देवाचं स्थान आहे, देवाचा मांगर आहे, त्या मांगरामध्ये श्रीदेव रवळनाथ आणि श्रीदेव भूतनाथ यांची 2 तरंग सजवलेली असतात. आणि ही सजवलेली तरंग विधिवत पूजन केल्यानंतर अवसारी पुरुषाच्या सहाय्याने तरंगोत्सव आणि या उत्सवाला सुरुवात होते. आणि या उत्सवातील जे एक भूतनाथचं तरंग असतं हे तरंग या दिशेने अर्थात आपल्या आदिस्थान देवाचा मांगरकडून जे आपले न्यायालय आहेत न्यायालयाच्या रस्त्यापर्यंत धावत येते. अवसारी पुरुष ते तरंग घेऊन
धावत येतं। त्यावेळी देवाची अर्थात श्री भूतनाथ देवाची एक मागणी असते की एका वातीत एका रातीत देवाला मंदिर बांधून द्यायचं असतं। परंतु आजच्या काळात हे शक्य आहे का? एका वातीत एका रातीत मंदिर बांधणं काही मनुष्याला शक्य नाही। परंतु काही प्रकल्प मात्र एका रात्रीत एका वातीत होतात, हा विषय वेगळा आहे। आज भूतनाथ अधिष्ठानाबद्दल आपण जाणून घेत असतानाच जे तरंग भूतनाथचं तरंग डोंगर माळरानाच्या दिशेने जातं आणि ते अडवण्याचा प्रयत्न महाजन भक्तगण आणि जे देवाचे मानकरी असतात ते मानकरी करत असतात। देवाची विनवणी करतात आणि देवाला सांगतात, देवा बांध तू साहेबा, अर्थात आम्ही बांधू की देवा तू बांध, हा शब्दांचा खेळ असतो। बांध तू साहेबा म्हटल्यानंतर देव राजी होतात, माघारी फिरतात। माघारी फिरल्यानंतर पुन्हा आपलं श्री देव रवळनाथ आणि श्री देव भूतनाथचं तरंग, ज्या दोन तरंगांचं मिलन ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी पाहण्याचा क्षण हा लक्षणीय असतो। डोळ्याचे पारणे फिटले जातात अशी ही पुनव। आज या ठिकाणी आपण भूतनाथ अधिष्ठान या परिसरात आहोत। या परिसरात आपल्याला कसल्याच प्रकारचं मंदिर घुमटी दिसत नाही। दोन आपले खांब आहेत या ठिकाणी, ते देवाच अधिष्ठान आदिनाथ भूतनाथ असं मानलं जातं। दरवर्षी या ठिकाणी जत्रोत्सव काही भक्तजन करत असतात आणि आजची स्थिती जर बघितली, आज देवही सुरक्षित नाही, अर्थात देवाच्या जमिनी सुरक्षित आहे की नाही हा एक संशोधनाचा विषय होऊन बसलेला आहे। या अधिष्ठान परिसरात ज्या मोकळ्या जागा होत्या त्या मोकळ्या जागा झपाझप विकल्या गेल्या। भविष्यात अधिष्ठान श्री भूतनाथ देवाकडे येण्यासाठी मार्ग मिळेल की नाही, किंवा ही जागा तरी देवाला उपलब्ध असेल, यामध्ये भीती वाटते, संशय वाटतो। त्यामुळे सरकारने आणि जे आपले स्थानिक महाजन असतील, स्थानिक जमीनदार असतील, देवाच्या जमिनी विकण्याचा कुणी प्रयत्न करू नये। ज्या पद्धतीने अधिष्ठान श्री भूतनाथ देवाला या ठिकाणी मंदिर बांधता येत नाही आणि आम्ही पेडणेकर बांधतू साहेबा म्हणून देवाला शब्द देतो, त्या शब्दाच्या अनुषंगाने आणि ही जी आपली परंपरा आहे, ही पुनवेची परंपरा आहे, बांधतू साहेबा म्हटल्यानंतर देवाचं तरंग परत माघारी फिरतं, हा क्षण असाच जपून ठेवण्यासाठी आणि ही अधिष्ठानची जागा आहे ती जागा सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही काहीतरी प्रयत्न करणे गरजेचे आहे। त्यासाठी सरकारने अगोदर प्रयत्न करावेत। अधिष्ठान ते ITI पर्यंत या परिसरात येण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही। भविष्यात ज्या मोठ्या प्रमाणात जमिनी विकल्या गेल्या, रस्ते कदाचित येतील। या देवस्थान पर्यंत रस्ते चौपदरी सहापदरी पोचतील, परंतु देवाची जागा, देवाला सुरक्षित जागा तरी मिळेल का अशी शंका येत आहे। पुनवेसाठी येणारे भक्तगण अधिष्ठान भूतनाथचं मंदिर कुठं आहे, भूतनाथचं स्थळ कुठं आहे याचा शोध घेत असतात, परंतु सर्वांनाच काही या ठिकाणी येता येत नाही। त्यासाठी ज्या ठिकाणी तरंगो सजवलेली असतात त्या तरंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक हजारो येतात आणि जे एक भूतनाथचं तरंग धावत पळत सुटतं तो पाहण्याचा क्षण आहे। हा उत्सव सर्व गोमंतकीयांनाच नव्हे तर देश बांधवांना एक पर्वणी ठरत आहे आणि त्यासाठी आपलं पेडणे शहर सज्ज झालेलं आहे। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी।